वाढत चाललेला आहे। मला वाटतं की तुम्ही जर मागच्या काही दिवसात बघाल तर मराठी माणसाच्या बाबतीमध्ये अपमानास्पद काही गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत। मुंबईतली कालची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे। तो मुलगा त्याच्या बहिणीसाठी औषधं घ्यायला गेला होता, तिथनं तो फळं घ्यायला गेला। फळं घेताना त्याने 100 रुपये किलो फळं सांगितलं, तो बोला 50ला देणार का? तो हिंदीत बोलत होता, हा बोला मराठीत बोलला, महाराष्ट्रात राहतो तर त्याच्यावरनं तो वाद सुरू झाला। त्यानंतर तिथे असलेली काही मुसलमान मुलं ही जमायला लागली, एक 100-150चा मॉब जमला। कॅमेरात त्यानेच त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेअरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील हेच लोक करतात। जर असंच महाराष्ट्रात जर घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व हे विकोपाला येईल। कल्याणमध्ये घडलेली घटना, ठाण्यात घडलेली घटना, विरारमध्ये घडलेली घटना, या सगळ्या घटना जर पाहाल, मुंबईमध्ये घडलेली एका जैन माणसाने घडलेली घटना, त्या सगळ्या घटना जर तुम्ही पाहाल तर सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर यांच्यामधली हिंमत ही अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे असं मला वाटतं। मुंबईतल्या घटनेनंतर याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला, याला पोलीस स्टेशनला नेलं। पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुसलमान मुलं जमली आणि पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली। का घोषणाबाजी करायची काय गरज होती? तो मराठीत बोला सांगतोय, त्याच्यावरनं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घोषणाबाजी करणार? आणि त्याची घोषणाबाजी केली म्हणून या मुलाला आणि त्याच्या आईला 4-4 तास पोलीस स्टेशनला जर तुम्ही बसवून ठेवणार असाल तर मला असं वाटतं मग महाराष्ट्रात याच्यापुढे भाषिक वाद जर सुरू झाला तर कोणाला हे करायची गरज नाही आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी घडतात, मराठी माणसांवर सतत हल्ले व्हायला लागलेले आहेत, हे वाढतील भविष्यात, कारण यांच्या हिमती वाढायला लागल्यात। यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौकात मारलं जाईल। त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या, नाही तर जोपर्यंत तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही तोपर्यंत तुम्ही असेच लांबून बघत राहणार असाल आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल। आता त्यांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे। त्यांनी आता ह्याच्यापुढे आरे करावं, आम्ही नाही कार्य केलं ना मुंबईत जाऊन तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना दाखवू। शेवटी आम्ही पण माणसं होतो, ज्यावेळेला निवडणुका येतात, मतदान करायची येतात, तेव्हा आपला हा मराठी माणूस हा कोणाचा तरी तिसऱ्याचा पैसे घेऊन विचार करतो आणि ज्यावेळेला त्यांच्यावर हल्ले होतात, त्यांच्या मुलांवर हल्ले होतात, त्यांच्या मुलींवर हल्ले होतात, त्यावेळेला त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवते। मतदानाच्याच दिवशी पैसे खाल्ले नसतेत आणि मनसेसोबत उभे राहिले असतात तर आज हिंमत नसती झाली, मनसेचे 10-12 आमदार निवडून आले असते तर। पण हरकत नाही, आम्ही मराठी माणसावर प्रेम करतो, आम्ही मराठी माणसांसाठीच आमचा पक्ष आहे आणि मराठी माणसांच्या पाठी आम्ही खंबीर उभे राहू। सन्माननीय राजसाहेबांची जी शिकवण आहे, मराठी माणसावर जर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेवर तोडा, आम्ही त्यांना जागेवरच तोडू, हा आमचा शब्द आहे।